तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू शॉर्ट ब्लॉग. तर गाईज मी आता याचाच पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. कालच्या जो शॉर्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळालंच असेल की आपण आता कटआउट शिकवणार आहोत. तर हे बघा, मी आता या व्हिडिओमध्ये कटआउट केलेला आहे. आता तो थोडासा तिकडे आवाज येतो, त्याला इग्नोर करा गाईज. तर हे बघा, मी इथं कटआउट केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला जिथं कटआउट चांगलं वाटेल तिथंच तुम्हाला करायचं. फक्त आता हे कटआउट आहे नाही काढून टाकतो मी. इथं मला थोडं चांगलं वाटतंय तर मी याला इथं कटआउट देतो. याला काय करायचं आहे का, याला नाही याला फ्रीज करून ओव्हरले करून घ्यायचं आपल्याला. आणि याचा जो बॅकग्राऊंड आहे ना, रिमूव्ह करून घ्यायचा आहे. रिमूव्ह बीजीमध्ये जाऊन ऑटो रिमूव्हलमध्ये. तर गाईज आपला बॅकग्राऊंड आता रिमूव्ह झालेला आहे, बघू शकता. बघा आपला, बघा गाईज आपला जो बॅकग्राऊंड आहे हा तो आहे. इथे गाईज थोडंसं लॅग होतंय. तर मी इथे एक की फ्रेम देतोय. इथं मी एक की फ्रेम देतोय. याला इकडं सेट करतो मी. अशी आपल्याला ना की फ्रेम द्यायची, म्हणजे जिथं आपण जो सेट करतोय ना तिथं ना की फ्रेम द्यायची. त्याच्यानंतर आपलं समजा असं वरती आणतोय, तिथं एक की फ्रेम ऑटोमॅटिकली होऊन जाते. आता आपण वरती आलोय, आता झालं हे सेट. बस आता ऑटोमॅटिकली. तर तुम्ही आता बघा, तर तुम्ही आता बघू शकता की रिझल्ट कसा आलेला आहे. तर आपण याला दुसरं पण गाणं टाकू शकतो. मी आता याचं गाणं चेंज करत. तसं आता इथं देवाचं गाणं तर येऊ नाही शकत, मग दुसरं गाणं बघू आपण. तर गाईज आता इथे फॉन्कने शोधलेलं, मी फॉन्क शोधून तुम्हाला. तर गाईज मी आता सॉन्ग चूज केलेलं आणि थोडंसं एक चेंजेस पण केलेले आहे सॉंग्स आणि याच्यात. पण मी तुम्हाला आज कटआउटचं शिकवणार होतं, तर कटआउटच आता मी म्हणजे आता सॉंगचं केलेलं आहे. तर तुम्ही बघा एकदा व्हिडिओ. तर हा माझा पूर्ण व्हिडिओ होता. तर आता मी कॅपकट यूज करतोय. जर ज्याला पण कॅपकटची लिंक पाहिजे असेल त्याने मला कॉमेंट करा आणि मी त्याला कॅपकटची लिंक पाठवून देईल त्याच्या DM मध्ये. तर जर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका विसरू. बाय बाय.